टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारताने काही निर्णय घेतले, मात्र हे निर्णय कशा प्रकारे आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। आपल्यासोबत रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर, भारताने घेतलेल्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? हे निर्णय चांगले आहेत, पण याचे परिणाम किती होतील हे येणारा काळ सांगेल। पहिला निर्णय हा घेतलेला आहे की इंडस वॉटर ट्रीटी जी आहे त्यांनी कॅन्सल केली आहे। 1960 साली याच्यावर हस्ताक्षर झाल्यानंतर हे पहिल्यांदा होत आहे। यामध्ये फारसा परिणाम होणार नाही, कारण 5 नद्या आहेत, त्याचं पाणी पाकिस्तानमध्ये जातं। त्या 5 पैकी फक्त 3 नद्यांवर धरणं आहेत, त्याच्यातली 2 धरणं पक्की आहेत आणि 1 बंद आहे। आणि या नद्यांचं पाणी जे आहे ते पंजाबमध्ये आहे, जिथे मका आणि गहू पैदा होतो त्यांच्या तिथे, जो पूर्ण देशाचा धान्य भंडार आहे। तर सध्या तरी त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही। त्यांना या पाण्याची गरज सप्टेंबरनंतर लागेल, तर त्यावेळेला काय होतं हे येणारा काळ सांगेल। दुसरं यांनी केलं आहे की सार्क देश आणि एक नॉर्मल विसा जो आहे तो यांनी कॅन्सल केलेला आहे। त्याचाही फारसा परिणाम होणार नाही, कारण लोकांचं येणं जाणं बंद होईल। पण जे नागरिक इथे ऑलरेडी आलेले आहेत आणि ज्यांच्या मेजर सर्जरीज झाल्या आहेत किंवा असाध्य रोगांनी जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना 7 दिवसात कसं बाहेर काढता येईल, याचा ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर काय परिणाम पडेल हे सरकारला आणि हॉस्पिटलला ठरवावं लागेल। तिसरं आहे की कर्तारपूर कॉरिडॉर त्यांनी बंद केला, याचा फारसा परिणाम नाही आहे, कारण पाकिस्तानचे लोक इथे बिना व्हिसा येत होते। आपले लोक तिथे, शीख लोक ननकाना साहबमध्ये जात होते। हा थांबला तरी फारसा परिणाम होणार नाही, असं माझं मत आहे। सर, या व्यतिरिक्त आणखी कुठले निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्याचा किती परिणाम? या व्यतिरिक्त काही निर्णयांनी अजून तरी जाहीर केलेलं नाही आहेत, पण यांनी काय करायला पाहिजे हे मात्र मी सांगू शकतो। याच्यामध्ये पहिल्यांदा यांनी फॉरेन जे राजदूत आहेत आपल्या इथे, त्यांना पहलगामला न्यायला पाहिजे। तिथे जे कुटुंबीय आहेत, जे मृत्यू झाले त्यांच्याशी यांना सांगून त्यांना काय झेलावं लागतं आहे ते सांगायला पाहिजे। पाकिस्तानने हे बालाकोटच्या वेळेला केलं होतं, तसं आपण आता लगेच करायला पाहिजे। याचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर फार मोठा परिणाम होईल आणि आपण जेव्हा पुढे मिलिटरी ॲक्शन करू त्यावेळेला हे लोक सगळे एक तर आपल्या बाजूला राहतील किंवा न्यूट्रल राहतील, पण पाकिस्तानकडे जाणार नाहीत। तिसरं म्हणजे यांनी केलेलं आहे की आता विसरलो यार परत। तर सर, हे जे निर्णय घेतलेले आहे याचा परिणाम जो आहे तो म्हणजे लॉंग टर्म राहील, भारताला सुद्धा याचा काही परिणाम भोगावे लागतील की पाकिस्तानवरच याचा मोठा परिणाम? नाही, याचा पाकिस्तानवर परिणाम होईल, याचा आपल्यावर होणार नाही। पण या व्यतिरिक्त त्यांनी अजून काही करायला पाहिजे, ते म्हणजे आपली जी एअर स्पेस आहे ती पाकिस्तानला देणं थांबवलं पाहिजे। त्याची जी मालवाहू विमानं आहेत किंवा जी यात्री विमानं आहेत त्यांना श्रीलंकेला वळसा घालून ईस्ट एशियामध्ये किंवा जपानमध्ये, चीनमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये जावं लागेल। त्यामुळे त्यांना ते फार खर्चिक पडेल आणि आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ते परवडेल की नाही ही एक शंका आहे। दुसरं म्हणजे यांनी जे आहे लोकांना तिथे सगळ्यांना सांगायला पाहिजे, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये, की पाकिस्तान काय करतो आहे। त्याला आपल्या इथले जे राजदूत आहेत त्यांचे देशसुद्धा सपोर्ट देतील, कारण हे पाहिल्यानंतर त्यांच्याकडे याची रिपोर्ट जातील आहे। तर ह्या 2 गोष्टी यांनी करायला पाहिजे। या जर झाल्या तर चांगलं होईल। मिलिटरी ॲक्शन जेव्हा व्हायची असेल तेव्हा होईल, डिसिजन त्यांनी घेतला असेल, पण केव्हा, कुठे, कधी आणि कशी होईल हे फक्त येणारा काळ सांगेल। त्याच्या आधी कोणाला त्याची कल्पना येणार नाही। नक्कीच भारताने काही निर्णय घेतलेले आहे, त्याचा परिणाम पाकिस्तानवर होईल आणि भारत काय ॲक्शन घेणार पाकिस्तान विरुद्ध हे आता येणारा काळच सांगेल। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।